हॅलो नमस्कार, मी लक्ष्मी फॅशन डिझाईनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर हा बोटनेकचा ब्लाऊज आहे. तर मी लेस कशी चिपकवते तुम्हाला दाखवते बघा. ग्लू आहे 700 नंबरचा. तर तो लावून घेतला आणि व्यवस्थित लाईनीत ना तो लटकन लावून घेतलं. तर तुम्ही ह्याला काय म्हणतात मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मी तर लेस लटकन म्हणते, तर तुम्ही काय म्हणताय ते नक्की सांगा. तर व्यवस्थित असं पहिले चिपकून घेते. डायरेक्ट शिलाई मारलं की वाकडे तिकडे बसणार, म्हणून पहिले चिपकून घेतलं, 15-20 मिनटं सोडलं त्याला आणि नंतर मग शिलाई मारून घेतली. तर सिंगल दाबनी मारून घेतलं बघा. दाब चेंज केलं मीने, तर सिंगल सिंगल दाबनी मारून घेतलं. डबल दाबनी मारलं की मग सगळ्या त्या मण्या वगैरे तुटेल, म्हणून सिंगल दाबनी मारून घेतलं आणि डबल शिलाई मारून घेतली बरं का. तर व्यवस्थित बसाला परत शिलाई निष्काटायला नको पाहिजे. दोन्ही साईडला लॉक करून घेते आणि शिलाई मारून घेते. तर मी 2 नंबरवर शिलाई मारली की तर लटकन लावून झालं की लेस पण लावून घेते. तर इथं लॉक करून घेते हे बघा आणि धागा व्यवस्थित कट करून घेते. त्याच्यानंतर हे बघा कसं वाटतं मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आता मी लेस लावून घेते. साडी आहे ना माझी बॉटन ग्रीन आहे, तर त्याच्यासाठी आणि ब्लाऊज पिंक कलर आहे. तर पदर पण माझा पिंक कलरच आहे, फक्त साडी सगळी बॉटल ग्रीन आहे. तर मग लेस पण मी बॉटल ग्रीन केलं आहे. तर हा ब्लाऊज झाल्यानंतर एखाद दिवशी मी घालून तुम्हाला दाखवते कसं दिसते आणि कसं वाटते ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आता मी लेस लावले ते पण कसं लावते बघा. पहिला पाठीमागे गळ्याला लावून घेते वरती, त्या हे बघा, आणि सिंगल दाबने लावून घेते बरं का. सॉरी, डबल दाबने लावून घेतलं. वरच्या डबल दाबने लावलं की चालते. तर आणि डबल शिलाई मारून घेते. पहिले कॉर्नरला लावून घेते, शिलाई मारून घेते हे बघा. तर लेसला ना एक शिलाई मारत नाही, डबल डबल मारते, एका साईडला आणि दुसऱ्या साईडला असं. आणि इथं बघा बारीक कट करून घेते आणि जेवढं आतमध्ये थोडंसं फोल्ड करून ना तर शिलाई मारून घेते हे बघा आणि लॉक करून घेते हे बघा. हे बघा शिलाई मारून घेते डबल टेबल. तर शिलाई निघायला नाही पाहिजे, लेस पण नाही निघायला पाहिजे. आणि तसंच फिरवते बघा, तुम्हाला दाखवते कसं फिरवते. आणि आता हे शिलाई मारून घेतलं डबल आणि आता इथं पण लेस लावून घेते हे बघा. आणि तसंच शिलाई मारली ना तर लेस निघण्याची शक्यता असून थोडंसं आतमध्ये फोल्ड करून ना लेस लावून घेते. मी तर तसं करते, कारण की मला माहिती आहे की तसं आतमध्ये थोडंसं फोल्ड करून लावलं तर लेस अजिबात निघत नाही आणि धागे पण निघत नाही. तर तुम्ही कसं करताय ते पण नक्की सांगा. आणि इथं पण लेस लावून घेते हे बघा. आणि डबल टेबल शिलाई मारून घेते. म्हणजे पहिले लेस आहे ना बारीक आहे, पाव इंचाचे. तर पहिले पुढे एक शिलाई मारते, नंतर साईडला एक मारते, तर दोन्ही साईडला उसवत नाही ते. आणि मधोमध लागलं तर हे उसवते. म्हणजे उसवते म्हणजे काय, वरती उठल्यासारखं होते. दोन्ही साईडला शिलाई मारली ना तर उठल्यासारखं होत नाही, म्हणजे लेस उठल्यासारखं होत नाही म्हणून. आणि इथं बघा थोडंसं आतमध्ये घेऊन ना दाबटीप मारून व्यवस्थित लॉक करून घेते. मग दोनदा लॉक केलं हे बघा. आणि आता इकडून घेणं, इथून पण लेस मारून घेते हे बघा. आणि आता इथं लेस मारताना सिंगल दाब लावले बरं का हे बघा. तर दोन्ही साईडला लावताना डबल दाबनी लावले आणि आता फक्त ते लेसच्या वरती लावायचं, लटकनच्या लेसच्या वरती लेस लावायचे, तर म्हणून सिंगल दाब लावले हे बघा. तर लेस लावून घेते हे बघा. ह्याला पण डबल शिलाई मारून घेते लेसला. प्रत्येक लेसला तसं डबल शिलाई मारते. आणि आपण कोणचं पण लावून दे, पाव इंचाचं मारून दे, अर्धा इंचाचं लावून दे, किती पण इंचाचं लेस लावली ना तर डबल शिलाई मारायलाच पाहिजे. तर व्यवस्थित बसते, दाबून व्यवस्थित बसते ते. आणि इथं बघा शिलाई मारून घेते. आणि इथं जेवढं लागते तेवढं ठेवून बाकी सगळं कट करणार आहे हे बघा. आणि आतमध्ये घुसून दाबटीप देते हे बघा. झालं ना कंप्लीट. कसं दिसतंय नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा.